बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे। ठाकरे गटाच्या आमदारांना विधान भवनात बसवण्यासाठी कार्यालय नाहीये आणि याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या कार्यालयात बैठक झाली। या बैठकीत नियमानुसार आम्हाला कार्यालय दिलं पाहिजे अशी मागणी ठाकरे गटाच्या आमदारांनी केलेली आहे। तर याबाबत आता ठाकरे गट विधानसभा अध्यक्षांची भेट घेणार असल्याचं देखील कळतंय। ठाकरे गटाच्या आमदारांना विधान भवनात बसवण्यासाठी कार्यालय नाहीये आणि याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या कार्यालयात बैठक झाली आणि या बैठकीमध्ये नियमानुसार आम्हाला कार्यालय दिलं पाहिजे अशी मागणी ठाकरे गटाच्या आमदारांनी केली आहे। दरम्यान याच बाबत ठाकरे गट विधानसभा अध्यक्षांची भेट घेणार असल्याचं देखील कळतंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। ठाकरे गटाच्या आमदारांना अजूनही कार्यालय मिळालेलं नाहीये आणि त्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या कार्यालयामध्ये बैठक घेण्यात आली आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजित, निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला गेलं होतं। त्यानंतर त्यांनी व्हीप काढला होता, पण सर्वोच्च न्यायालयाने जोपर्यंत सुनावणी होत नाही तोपर्यंत कोणती कारवाई करू नये असे आदेश देऊन स्टेटस को मेंटेन केला होता। याच पार्श्वभूमीवरती आता विधानसभेचं कामकाज सुरू झालेलं आहे। या ठिकाणी ठाकरे गटातील आमदार जे आहेत त्यांनी नेमकं कुठे बसावं, त्यांचं कार्यालय कुठे असेल याबाबत चर्चा सुरू होती आणि याच सगळ्या विषयामध्ये ठाकरे गटातील आमदार जे आहेत ते विधान भवनातील सेकंड फ्लोअर आणि थर्ड फ्लोअर या ठिकाणी त्यांची जेव्हा एकत्र बैठक झाली तेव्हा एकत्र भेटले तेव्हा सगळ्यांनी जाऊन अजित पवार जे आहेत विरोधी पक्षनेते यांच्या कार्यालयामध्ये जाऊन बैठक घेतली आणि तिथे या विषयावर चर्चा झाली की नेमकं आता आपल्याला कार्यालय जे नियमानुसार खरं तर सभागृह किंवा अधिवेशन सुरू व्हायच्या आधी दिलं पाहिजे होतं, ते अजून दिलेलं नाहीये। तर याबाबत अध्यक्षांची भेट घेऊन त्यांना याबाबत त्या सांगण्यात येईल किंवा मागणी करण्यात येईल अशी चर्चा झाली आणि तात्पुरतं विरोधी पक्षनेते विधान परिषद अंबादास दानवे यांच्या कार्यालयामध्ये किंवा अजित पवार यांच्या कार्यालयामध्ये या दोन ठिकाणी कुठेही आपण बैठका घेऊ अशा पद्धतीचं एकमत सर्व आमदारांमध्ये झालेलं आहे। पण मुळात आम्हाला कार्यालय का दिलं गेलेलं नाही, नियमानुसार कार्यालय देणं गरजेचं होतं, हे देखील आमदार जे आहेत त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि याच गोष्टींवरती अध्यक्षांची ते भेट घेणार आहेत। बरं अजित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।